Okay, today we will start with the next MCQs, that is reactions of alcohols मधला point आहे. Question काय आहे बघा, which of the following forms 2-methyl bu-2-ene on heating with concentrated sulfuric acid? On heating with concentrated what? Concentrated sulfuric acid. इथे बघा, सगळ्यात पहिला 2-मिथिल bu-2-ene ड्रॉ करून घेऊया. टोटल कार्बन bu-2-ene म्हणजे किती कार्बन आहेत? 4. 1 2 3 आणि 4 कार्बन आहेत. त्याच्या सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे आणि त्याच्या सेकंड पोझिशनलाच काय आहे तर डबल बॉन्ड. इथं काय आहे? CH. इथं 1 2 3 4 CH आणि इथं काय येणार आहे तर CH3. आता ह्याचं जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरतो तर डिहायड्रेशन करतो. काय करतो? डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, आणि रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल अक्रॉस कार्बन कार्बन काय असणार आहे तर डबल बॉन्ड केलेला असणार आहे. म्हणजे जर तसं बघितलं तर हा बॉन्ड जर आपण ब्रेक केला इथला तर इथं काय असेल OH आणि इथं काय असेल तर H असेल ना? येस नो? इथं हाच बॉन्ड काय झालेला असणार आहे ब्रेक. इथं काय असणार आहे OH आणि इथं काय असणार आहे तर H असणार ना. म्हणजे इथं काय असणार आहे CH3 COH सिंगल बॉन्ड CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. तसा बघितला तर हा अल्कोहोल कसला अल्कोहोल आहे? टर्शरी. टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन करण्यासाठी 20% ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि 363 केल्विन ही कंडिशन लागते. ही रिॲक्शन आहे आपली. हा, सो ह्याचं नाव काय असणार आहे? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन आणि हा काय तर फोर्थ कार्बन. 2-मिथिल ब्युटेन-2- काय असणार आहे तर OL. नोट डाऊन करून घ्या. 2-मिथिल ब्युटेन-2- काय असणार आहे तर OL. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द प्रोडक्ट Z इन द फॉलोविंग सिरीज म्हटलंय. आयडेंटिफाय द प्रोडक्ट Z इन द फॉलोविंग काय म्हटलंय तर सिरीज. आणि आपल्याला काय फाइंड करायचं? Z फाइंड करायचं. काय फाइंड करायचंय? Z. हे बघा, इथेनॉल आहे. इथेनॉल कसं असतं? CH3 CH2 काय असतं तर OH. हा इथेनॉल आहे. ह्या इथेनॉलला आपण SOCl2 बरोबर जर ट्रीट केलं, प्रेझेन्स ऑफ पायरिडिन, तर OH च्या जागी Cl येते. म्हणजे इथं आपल्याला मिळतं ना CH3 CH2Cl प्लस SO2 प्लस काय मिळते तर HCl. तर हे दोन्ही बाय प्रोडक्ट आहेत, इझिली काय होणार आहे? वेपराइज होणार आहेत. हा X आपला इथिल क्लोराइड हा X आहे. परत CH3 CH2Cl प्लस मॅग्नेशियम कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. ह्याचं नाव काय असणार आहे? CH3 CH2 MgCl इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. कोण असणार आहे? जर तुम्ही इथिल क्लोराइडला मॅग्नेशियम बरोबर ट्रीट केला तर आपल्याला इथिल मॅग्नेशियम काय मिळते तर क्लोराइड मिळते. पुढे बघा. आता हा जो इथिल मॅग्नेशियम क्लोराइड आहे, ह्याला जर आपण अमोनिया बरोबर ट्रीट केलं, कशाबरोबर ट्रीट केलं? अमोनिया. तर अमोनिया बरोबर ट्रीट केला तर अमोनिया हा प्रोटॉइक सॉल्व्हेंट मधला एक प्रकार असतो, म्हणजे प्रोटॉन असतो ह्याच्याकडे.
आणि प्रोटॉइक सॉल्व्हेंट्स मध्ये किंवा प्रोटॉन कंटेनिंग रिएजंट्स मध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट अनस्टेबल असते. कोण अनस्टेबल असते? आणि अनस्टेबल आहे म्हणून तो डिकम्पोज होतो. मग इथं CH3 CH2 मायनस असते आणि Mg काय असते प्लस आणि इथं H काय आहे तर प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. सो इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 डॅश H प्लस इथं काय येणार आहे Mg Cl आणि NH2 म्हणजे हा कोण असणार आहे इथेन. सो आपला आन्सर काय येणार आहे इथेन. सो आपला आन्सर काय येणार आहे इथेन. नोट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मिथिल प्रोपेनऑएट on hydrolysis with dilute NaOH forms a salt that on further acid hydrolysis with concentrated HCl forms. इथं बघा मिथिल प्रोपेनऑएट म्हणजे प्रोपेनऑइक ऍसिड आहे. त्याचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस झालाय मिथाइलनं. CH3 CH2 C डबल बॉन्ड O हा प्रोपेनऑइकचा ग्रुप आहे. ऑक्सिजन आणि इथं कोण आहे तर मिथाइल. ह्याचं नाव काय तर मिथिल प्रोपेनऑइट. ह्याला तुम्ही जेव्हा सोडियम हायड्रोक्साइड बरोबर ट्रीट केला तर हा O हा पूर्ण ग्रुप मायनस होता आणि हा CH3 काय होता तर प्लस. Na पण काय आहे तर प्लस. सो आपल्याला पहिला मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na प्लस CH3 काय येणार आहे तर OH. ह्याचं नाव आहे सोडियम प्रोपेनऑइट. काय नाव आहे याचं सोडियम प्रोपेन काय असणार आहे तर ऑइट. आता या सोडियम प्रोपेनऑइटचं ऍसिडिफिकेशन म्हणजे डायल्यूट ऍसिड बरोबर सॉरी कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर ट्रीट केला तर ह्या Na जागी फक्त काय येते तर हायड्रोजन. Na जागी काय येत आहे हायड्रोजन. तर बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O Na प्लस काय घेतलं तर HCl कॉन्सन्ट्रेटेड. तर इथं काय येणार आहे O मायनस आणि Na काय आहे तर प्लस. इथं H प्लस आहे आणि Cl काय आहे तर मायनस. मग मायनसला काय रिप्लेस होणार आहे सॉरी प्लसला काय रिप्लेस होणार आहे प्लस. म्हणजे इथं काय मिळणार आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH प्लस NaCl म्हणजे याचं नाव काय आहे सांगा प्रोपेन ऑइक ऍसिड. काय नाव आहे याचं. आता ह्याला CH3 CH2 ऐवजी असं पण लिहितात C2H5 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH. इथे बघा हा CH3 C डबल बॉन्ड O आहे. इथं C2H5 असायला पाहिजे किंवा CH3 CH2. हा C2H5O आहे. नाही चालणार C2H5 C डबल बॉन्ड O असायला पाहिजे. निमिष इथं कोण बघा हा बघा ऑप्शन C2H5 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय तर OH. ऑप्शन काय येणार आहे काय येणार ऑप्शन समझ में आ रहा है येस और नो. येस और नो नोट डाऊन करा पटकन. नोट डाऊन करा पटकन. नेक्स्ट बघा आयडेंटिफाय द प्रोडक्ट इन द फॉलोइंग. हा फिनॉल आहे. फिनॉलला जर क्रोमिक अनहायड्राइड बरोबर ट्रीट केलं तर क्रोमिक अनहायड्राइड हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कसला एजंट आहे क्रोमिक अनहायड्राइड हा कसला एजंट आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. मग काय होणार आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन होऊन आपल्याला मिळणार काय आहे ऑक्सिडेशन होऊन आपल्याला पर्टिक्युलरली हा कोण आहे फिनॉल.
हा फिनॉल आहे, ह्याचं एअर ऑक्सिडेशन ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, क्रोमिक अनहायड्रेटच्या प्रेझेन्स मध्ये, तर आपल्याला बेन्झोक्विनॉन मिळते. काय मिळते आपल्याला? बेन्झोक्विनॉन नाही, बेन्झोक्विनॉन मिळते. इथं बघा हा C6H4, इथं काय येणार आहे डबल बॉन्ड ओ, इथं पण काय येणार आहे डबल बॉन्ड ओ, इथं एक बॉन्ड, इथं एक बॉन्ड. सो कोणसा? पॅरा बेन्झोक्विनॉन. काय येणार आहे? इट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. कोणाची केमिकल प्रॉपर्टी आहे? लिहून घ्या, पटपट लिहून घ्या. कोणाची केमिकल प्रॉपर्टी आहे? फिनॉलची. की फिनॉलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं क्रोमिक अनहायड्राइडच्या प्रेझेन्स मध्ये, तर हा पॅरा पोझिशनला आहे, म्हणून आपल्याला मिळताना काय मिळणार आहे, तर पॅरा बेन्झोक्विनॉन. काय मिळणार आहे? पॅरा बेन्झोक्विनॉन. क्रोमिक अनहायड्राइड CrO3. CrO3 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. नेक्स्ट, identify the major product formed when 2-methyl hexane-3-OL is treated with concentrated sulfuric acid. हेक्झेनॉल किती कार्बन असणार आहे? 6. लक्ष द्या, हेक्झेनॉल पॅरेंट बघायचं. हेक्झेनॉल पॅरेंट मध्ये किती कार्बन आहेत? 6. 1 2 3 4 5 6 हा हेक्झेनॉल आहे. ह्याच्या सेकंड पोझिशनला मिथिल आहे आणि थर्ड पोझिशनला काय आहे, तर OH आहे. मग इथं काय असणार आहे? हा राहिलेली व्हॅलेन्सी CH3 CH CH CH2 CH2 CH3. ज्या कार्बनला OH आहे तो अल्फा, त्याचे बाजूचे कार्बन काय असणार आहेत? बीटा. एक β1 कन्सिडर करूया आणि एक काय कन्सिडर करूया, तर β2. आपण ह्याला ट्रीट करताना कोणाबरोबर ट्रीट करणार? हा कसला अल्कोहोल आहे? सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल साठी आपल्याला काय लागतंय? 60% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू सेटझेफ रूल येते. आणि सेटझेफ रूल काय म्हणतं की अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किलचे ग्रुप्स काय असायला पाहिजेत? जास्त. त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक एक सांगितले की ज्या बीटाकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स काय असतात? कमी, तिथून हायड्रोजन रिमूव्ह करायचा. हे बघा, अल्फा कार्बन पासून OH रिमूव्ह होणारच आहे. अल्फा कार्बन पासून OH रिमूव्ह होणारच आहे. कोणापासून हायड्रोजन ऍटम रिमूव्ह करायचं? ज्याच्याकडे पहिल्यापासून हायड्रोजन ऍटम्स काय कमी. सो ह्या केस मध्ये अल्फा पासून काय गेला? OH आणि बीटा पासून काय गेला? H. सो इथं काय येणार आहे? CH3C CH3. इथला हायड्रोजन ऍटम गेला, इथला OH गेला, म्हणून इथं काय येणार आहे, तर डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड काय येणार आहे? CH3. टोटल कार्बन किती आहेत? 6. इथं जे काही स्ट्रक्चर्स दिलेत ते कशाच्या लाईन मध्ये दिलेत? झिगझॅग. कशाच्या लाईन मध्ये दिलेत? झिगझॅग लाईन मध्ये. तर कोणतं झिगझॅग येते ते बघूया आता पहिला. टोटल कार्बन 6 आहेत. 1 2 3 4 5 6. मग इथं काय येणार आहे? फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. आता हा जो सेकंड कार्बन आहे, इथं मिथाइल ग्रुप आहे आणि इथंच काय, तर डबल बॉन्ड आहे. असा स्ट्रक्चर कोणता आहे बघूया. इथं बघा, हा A आहे. बी बघा, 1 2 3 4 5 6 आणि सेकंड पोझिशनलाच कसला ग्रुप आहे? मिथाइल आहे का? बरोबर. येस ऑर नो? नोट डाऊन करा, नोट डाऊन करा पटकन.
Which from the following is called as Lucas reagent? Lucas reagent कोण असतं? Concentrated HCl plus anhydrous ZnCl2. Concentrated HCl plus anhydrous ZnCl2. Next, identify the product B in the following series. Identify the product B in the following series. हे बघा, propane dash 1 dash OL, CH3, CH2, CH2 काय आहे तर OH. हे heated aluminum आहे बाळांनो. Al2O3 at 623 Kelvin. बाळांनो, हा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडला एक रिप्लेसमेंट आहे. आणि हा पण कसला एजंट आहे सांगा? डिहायड्रेटिंग एजंट. आणि जर हा डिहायड्रेटिंग एजंट आहे तर हा काय रिमूव्ह करणार आहे? वॉटर मॉलिक्यूल. हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. कसला एजंट आहे? डिहायड्रेटिंग एजंट आहे म्हणजे काय रिमूव्ह करणार आहे तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणार आहे. कसं? तर अल्फा कार्बनला काय आहे तर OH आणि बीटा कार्बनला काय आहे तर H. मग इथला OH आणि इथला H रिमूव्ह झाला तर इथे येणार CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O. हा प्रोपीन आहे. कोण आहे हा? प्रोपीन. आता पुढे बघा, CH3 single bond CH double bond CH2 plus water in presence of concentrated sulfuric acid. Water in presence of concentrated. Actually इथं 2-step मेकॅनिझम होते शौर्य. पहिल्या स्टेप मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड होतो आणि दुसऱ्या स्टेप मध्ये हायड्रोलायसिस होतं. आपण सीईटीचं क्वेश्चन करतोय, पटकन सॉल्व्ह व्हावं म्हणून आपल्या लक्षात असायला पाहिजे की वॉटर आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होते. आणि जेव्हा कधी ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल होते ते अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल होते. आणि मार्कोनिकॉफ्स रूल म्हणते की नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन नील which contains less number of hydrogen atom across carbon-carbon double bond. So when we are talking about hydrolysis, see, concentrated sulfuric acid plus water, addition of water. Only concentrated sulfuric acid घेतला असेल तर डिहायड्रेटिंग एजंट. पण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड प्लस वॉटर आहे आणि अल्किन आहे तुमच्याकडे. काय आहे? अल्किन प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड अँड वॉटर, ऍडिशन ऑफ वॉटर होते. निमिष काय होत आहे? ऍडिशन ऑफ water. So हा partial plus हा partial काय आहे तर minus. So negative part will go to that carbon which contains less number of hydrogen atom across carbon-carbon double bond. So we will get CH3 single bond CH single bond CH3. इथं काय येणार आहे तर OH. मग ह्याचं नाव काय असणार आहे? प्रोपेन डॅश 2 डॅश ऑइल. काय असणार आहे? प्रोपेन डॅश 2 डॅश ऑइल. लिहून घ्या. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द प्रोडक्ट P in the following reaction. Identify the product P in the following reaction. लक्ष देऊन बघा, हा CH3 डॅश काय आहे तर OH प्लस CH3Mg काय आहे तर X. हे बघा, CH3 मायनस असतं आणि MgX काय असतं तर प्लस. इथं CH3O मायनस असतं आणि H काय असते तर प्लस. आपण काय म्हणतो? प्लसला काय रिप्लेस होणार आहे? प्लस. मग इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3O MgX. H प्लसच्या जागी हा येणार ना MgX. आणि हा H प्लसला हा CH3 मायनस आहे तर प्लस आला म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 डॅश H. CH3 डॅश H म्हणजे CH4. CH4 म्हणजे इथेन. CH4 म्हणजे CH4 म्हणजे इथेन. होय ना? होय?
मिथेन. CH4 म्हणजे कोण असतं? मिथेन. मी म्हटलं CH4 म्हणजे इथेन. ओके, येस, नो. CH4 म्हणजे काय असते तर मिथेन. एक लक्षात घ्या, अल्कोहोल असू दे, वॉटर असू दे किंवा अमोनिया असू दे, त्याच्या प्रेझेन्स मध्ये तुमचा ग्रिग्नार्ड्स रिएजंट अनस्टेबल असते आणि तो अनस्टेबल असल्यामुळे त्याचा MgX हा पार्ट रिमूव्ह होतो आणि तिथं H येतं. काय येतं? MgX हा पार्ट काय होतं? रिमूव्ह आणि तिथं काय येतंय? H. अनुष्का लिहून घेत आहे? The decreasing order of reactivity of alcohols with halo acids HX. हे बघा, जर तुम्ही अल्कोहोल घेतला आणि त्याला हायड्रोजन हॅलाइड्स बरोबर ट्रीट केला तर हा निगेटिव्ह आहे आणि हा पण निगेटिव्ह आहे. निगेटिव्हला निगेटिव्ह रिप्लेस होत आहे आणि R-X प्लस काय मिळतंय? H2. म्हणजे तुमच्या अल्किल ग्रुपच्या कार्बनला कसला चार्ज येणार आहे? अल्किल ग्रुपच्या कार्बनला काय येणार आहे? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह कोणता कार्बन जास्त स्टेबल असतो? टर्शरी. कोण जास्त स्टेबल असतं? टर्शरी कार्बोकेटायन मोर स्टेबल असतं, त्यामुळे तो इझिली पटकन फॉर्म होणार आहे. त्यामुळे टर्शरी अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी सगळ्यात काय असणार आहे? जास्त. त्यापेक्षा कमी कोणता कार्बन स्टेबल असतो? सेकंडरी कार्बोकेटायन. त्यामुळे सेकंडरी अल्कोहोल त्यानंतर ना, मग प्रायमरी कार्बोकेटायन आणि मग मिथाइल कार्बोकेटायन. सांगा मला. आणि ह्यामध्ये ना हा H एक्स्ट्रा आहे, चुकीचं आहे. इथं H येत नाही. इथं H आहे म्हणजे किती कार्बन आहेत सांगा? इथं H म्हणजे किती बॉन्ड झाले सांगा? 5. हे 5 बॉन्ड पॉसिबल नाही आहेत. सो हा चुकलेला आहे. इथं हायड्रोजन येत नाही. सगळ्यात जास्त टर्शरी, मग सेकंडरी, मग प्रायमरी आणि मग मिथाइल. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय आहे? ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. मग ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी मध्ये सगळ्यात इझिली काय होणार आहे? सगळ्यात इझिली काय होणार आहे? 4, 3, 2, 1. मी काय सांगितलं लक्षात येते का? बघा की जेव्हा अल्कोहोल हायड्रोजन हॅलाइड्स बरोबर फॉर्म रिॲक्ट करतात तेव्हा अल्किल हॅलाइड आणि काय मिळते तर वॉटर. मग त्यामध्ये जर आपण ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी चेक केली तर सगळ्यात इझिली कोण रिॲक्ट होत असते तर टर्शरी अल्कोहोल, त्यापेक्षा कमी सेकंडरी, त्यापेक्षा कमी प्रायमरी आणि त्यानंतर मिथाइल. असं का? असं का सांगा? असं का होते सांगा? कारण इथं टर्शरी कार्बोकेटायन स्टेबल असतो, त्यामुळे त्याच्याच मधला जो OH बॉन्ड आहे C आणि OH तो बॉन्ड इझिली काय होणार आहे? ब्रेक. जो कार्बोकेटायन जेवढा जास्त स्टेबल तेवढा इझिली तो समोरच्या बॉन्डला ब्रेक व्हायला देणार आहे. समजतंय? ठीक आहे. नेक्स्ट बघा, हा आपला झालाय क्वेश्चन, मी हा आपण सॉल्व्ह केलाय. हा, which from the following compound is obtained when acyl chloride is hydrolyzed with water? आता जर acyl chloride आहे आणि त्याला वॉटर बरोबर हायड्रोलाइज करतो. ऍसिल क्लोराइड म्हणजे हे बघा RC डबल बॉन्ड OCl, हा ऍसिल क्लोराइड आहे. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे? वॉटर बरोबर. हा प्लस आहे आणि हा काय तर मायनस आहे. हा प्लस आहे आणि हा काय तर मायनस आहे. सबस्टिट्यूशनला मायनसला काय रिप्लेस होते तर मायनस. मायनसला मायनस रिप्लेस होते तर काय येणार आहे? RC डबल बॉन्ड O काय येणार आहे तर Cl प्लस RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH प्लस बाहेर काय पडणार आहे तर HCl. ह्याचं नाव काय असणार आहे? कार्ब ऑक्झिलिक ऍसिड्स. काय असणार आहे? काय असणार आहे? कार्ब ऑक्झिलिक ऍसिड्स. काय असणार आहे? कार्ब ऑक्झिलिक ऍसिड. लिहून घ्या ही रिएक्शन. Which of from the following compound is obtained when acyl chloride is hydrolyzed with water?
When acyl chloride is hydrolyzed with water, it gives carboxylic acid. काय देते ते? कार्बऑक्झिलिक ऍसिड. ऍक्च्युली हे पुढचं क्वेश्चन बघा. ह्यामध्ये थोडस करेक्शन आहे का ह्या क्वेश्चन मध्ये? काय सांगते करेक्शन आहे? हा ए एरोवरती SOCl2 आणि काय आहे तर हीट गिव्स बी. एरोवरती Na आहे, Na सोडियम मेटल, एन नाहीये, काय आहे Na सोडियम मेटल. हा आणि C2H5 काय आहे तर Cl. आणि आपल्याला मिळताना काय मिळाले 2- मिथाइल ब्युटेन. मला सांगा 2- मिथाइल ब्युटेन म्हणजे ब्युटेन मध्ये किती कार्बन असतात? 4. मग हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन आणि हा फोर्थ कार्बन. ह्याच्या सेकंड पोझिशनला कसला ग्रुप आहे तर मिथाइल. सो इथं काय आला CH3CHH आणि इथं काय झाला तर CH3. हा 2- मिथाइल ब्युटेन आहे. ठीक आहे, मागे जाऊया. सोडियम आणि C2H5Cl आहे म्हणजे ही कसली रिएक्शन आहे सांगा? वर्क सिंथेसिस. कसली रिएक्शन आहे? मग या वर्क सिंथेसिस मध्ये C2H5Cl म्हणजे हा वाला पार्ट, C2H5CH3CH2 म्हणजे C2H5 हा एक पार्ट झाला. हा झाला का राहिलेला? हा राहिलेला कोण असणार आहे? ए. राहिलेला ए म्हणजे इथं काय असणार आहे? CH3CHCH3. इथं काय असणार आहे? OH अल्कोहोल आहे आणि अल्कोहोलच थायोनिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट होते. मग CH3CHOH CH3SOCl2 येणार आहे. मग इथं आपल्याला मिळताना काय मिळालं? हीट केल्यावरती आता इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 काय येणार आहे तर Cl. बाहेर काय पडणार आहे? SO2 आणि बाहेर काय पडणार आहे तर HCl. हे झालं का हा पार्ट? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. मग पुढं काय असणार आहे? सोडियम आणि काय होतं तर C2H5 काय होतं तर Cl. मग हा सोडियम हे Cl आणि हा Na रिमूव्ह होणार आणि त्याच्या पुढे काय जाणार आहे तर C2H5 म्हणजे हा CH2CH3. मग ए कोण असणार आहे? अल्कोहोल असणार आहे ना ए. मग कोण अल्कोहोल? फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन म्हणजे कोण असणार आहे? प्रोपेन-2- कोण असणार आहे? प्रोपेन-2- रिॲक्शन समजली? कॉन्सेप्ट समजली की नाही समजली सांगा. ठीक आहे, नोट डाऊन करा. पुढचं क्वेश्चन बघा. विच अमंग द फॉलोविंग कंपाऊंड रिॲक्ट फास्टली विथ HBr? HBr म्हणजे हॅलो ऍसिड आहे, हा ना. हॅलो ऍसिड साठी टर्शरी अल्कोहोल इझिली काय करणार आहे? रिॲक्ट. मग यातला कोणता अल्कोहोल टर्शरी अल्कोहोल आहे? ह्या कार्बन, ज्या कार्बनला OH आहे त्याला एकच कार्बन जॉईन आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून 1, 2, 3 सी हा आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन आहेत? 2. ज्या कार्बनला OH आहे त्याला 2. आपण काय म्हटलं? टर्शरी कार्बोकॅटायन. कसला कार्बोकॅटायन? टर्शरी कार्बोकॅटायन इझिली काय करणार आहे? म्हणजे टर्शरी अल्कोहोल इझिली रिॲक्ट करणार आहे कारण कार्बोकॅटायन इझिली फॉर्म होणार आहे. नेक्स्ट. Which among the following reactions occurs by breaking of C-O bond in alcohol? हा जरा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. इथे बघा.
रिॲक्शन विथ ऍसिटिक अनहायड्राइड जर आपण घेतलं, हे बघा हा अल्कोहोल आहे तुमचा R-O-H आहे आणि ह्याला ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर ट्रीट केला तर RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O काय आहे तर R आहे. ह्याच्यामध्ये OHच बॉन्ड ब्रेक होते. OH बॉन्ड का हा O मायनस आणि हा H प्लस आणि हा RC डबल बॉन्ड O प्लस. प्लसला काय रिप्लेस होणार आहे तर प्लस. सो आपल्याला मिळताना ROC डबल बॉन्ड OR म्हणजे इथं तर काय ब्रेक होत नाही, C-O बॉन्ड ब्रेक होत नाही. फॉस्फरस ट्रायक्लोराइड बघा R-OH प्लस PCl3 आपण काय म्हणतो क्लोरीन किती आहे 3 तर हा पण किती घ्यायला पाहिजे 3 आणि R-OH बॉन्ड ब्रेक होतो म्हणजे C-OH बॉन्ड ब्रेक होतो. काय ब्रेक होतो C-OH. आपल्याला प्रोडक्ट मिळताना काय मिळते 3 टाइम्स R-Cl प्लस प्लस काय मिळते POH थ्राइस. त्यांनी विचारलेलं कोणत्या याच्यामध्ये ब्रेकिंग ऑफ C-O होते, कोणत्या याच्यामध्ये होते, हा R-OH म्हणजे इथं बघा हा CH3CH आणि इथं काय झालं OH प्लस काय घेतला PCl3 तर हा बॉन्ड काय झाला ब्रेक. असं झालं ना. मग C-OH कोणामध्ये ब्रेक होते रिएक्शन्स विथ phosphorus trichloride, reaction with PCl3, reactions with PCl5, reactions with hydrogen halides HX म्हणजे HCl, HBr, HI, PCl3, PBr3, PI3, PCl5, SOCl2 ह्या सगळ्यामध्ये कोणता बॉन्ड ब्रेक होतो C-O. आता हे जे रिएक्शन विथ ऍसिटिक अनहायड्राइड आहे OHच बॉन्ड ब्रेक होते. रिएक्शन मध्ये ऍसिटिल क्लोराइड आहे OHच बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि रिएक्शन विथ प्रोपेनोइक ऍसिड आहे OHच बॉन्ड काय होणार आहे ब्रेक. कारण हे सगळे इस्टरिफिकेशनचे रिएक्शन्स आहेत. कोणते रिएक्शन्स आहेत रिएक्शन्स विथ ऍसिल हॅलाइड्स, ऍसिल क्लोराइड्स आणि ऍसिटिक अनहायड्राइड्स. हे बघा ऍसिटिक अनहायड्राइड्स, ऍसिल क्लोराइड्स, ऍसिटिक अनहायड्राइड्स, ऍसिल क्लोराइड्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड चे बरोबर जेव्हा अल्कोहोलची रिएक्शन होते त्यावेळी O-H बॉन्ड ब्रेक होते आणि ते कसले रिएक्शन्स आहेत तर इस्टरिफिकेशन रिएक्शन्स आहेत. कसले रिएक्शन्स आहेत पण रिएक्शन विथ PCl3, PCl5, PBr3, PI3, HCl, HBr, HI, SOCl2 हे सगळे कसले रिएक्शन्स आहेत सांगा. हा कसले रिएक्शन्स आहेत हे सगळे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ विच बॉन्ड, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ C-O बॉन्ड. कोणता बॉन्ड ब्रेक होतो C-O बॉन्ड. समजतंय का येस ऑर नो. ठीक आहे लिहा ऑप्शन बघा तो कोणता येतो. नेक्स्ट बघा ह्याचं काय येते लिहा identify the product formed when vapors of 2-methyl propane-2-OL are passed over hot copper. See if hot copper is there प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन होते. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं काय होतंय डिहायड्रोजनेशन आणि टर्शरी अल्कोहोलचं काय होतंय डिहायड्रेशन. टर्शरी अल्कोहोलचं काय होतंय मला सांगा. प्रायमरी अल्कोहोल म्हणजे हा RCH2 काय आहे तर OH. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे RCHR काय आहे तर OH. ह्याला जर मी कॉपर कॅटलिस्ट वरती पास केलं ऍट 573 केल्विन, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर RCR डबल बॉन्ड O. इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर RCH डबल बॉन्ड O म्हणजे एका केस मध्ये अल्डिहाइड मिळते आणि एका केस मध्ये काय मिळते कीटोन. जर प्रायमरी अल्कोहोल आहे आणि सेकंडरी अल्कोहोल आहे तर
हा 2 डॅश मिथिल प्रोपेन डॅश 2 डॅश ओएल म्हणजे हा कोण आहे सांगा? टर्शरी अल्कोहोल. कोण आहे हा? मग टर्शरी अल्कोहोल म्हणजे 1 2 3 सेकंड पोझिशनला OH आहे, सेकंड पोझिशनला काय आहे तर CH3. आता हा जो टर्शरी अल्कोहोल आहे ह्याला जर मी कॉपर कॅटलिस्ट बरोबर ट्रीट केलं 573 केल्विनला, ह्याचं डिहायड्रोजनेशन होत नाही. काय होत नाही? डिहायड्रोजनेशन म्हणजे H2 बाहेर पडणे. डिहायड्रोजनेशन म्हणजे H2 बाहेर पडणे. डिहायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणे. सो हा टर्शरी अल्कोहोल आहे, हा अल्फा, हा बीटा आणि हा काय बीटा. अल्फाचा काय रिमूव्ह झाला OH आणि बीटाचा काय रिमूव्ह झाला तर H. म्हणजे इथं काय येणार आहे CH3C CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH2 प्लस बाहेर काय पडणार H2O. याचं नाव काय आहे सांगा? आयसोब्युटिलीन. किंवा किंवा हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन 2 डॅश मिथिल प्रोप डॅश 1 डॅश ENE. कोण आहे सांगा? ऑप्शन काय येणार आहे सांगा ह्यामध्ये? ऑप्शन ए. कसं येणार समजतंय का? येस ऑर नो? ए कसं आलं समजतंय का? मी तुम्हाला काय म्हटलं? कॉपर कॅटलिस्ट आहे, 573 केल्विन आहे. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन होणार आहे. काय होणार आहे? हायड्रोजन मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. पण टर्शरी अल्कोहोल असेल तर काय होणार आहे? डिहायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. तेव्हा मी रिमूव्ह होणार आहे, लिहून घ्या. Which of the following is a Lucas reagent? Second time हा रिपीट झालाय. Which of the following is a Lucas reagent? HCl plus ZnCl2. Next, choose the following false statement. ह्यातली false statement कोणती आहे सांगा? The order of reactivity of alcohols with halo acids is primary, secondary and tertiary. कसे असते? टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आणि मिथिल. बरं, टर्शरी अल्कोहोल readily react with concentrated HCl in absence of ZnCl2. Yes. लुकास रिएजंटची गरज लागत नाही. Good yield of alkyl halide can be obtained by heating alcohol with sodium iodide in 95% of phosphoric acid. True. Constant boiling of HBr is used in preparation of alkyl bromide from alcohol. Yes, it is also true. So what is wrong? The order of reactivity of alcohol with given halo acid is primary, secondary and tertiary. Next. सांगा. प्रोपेन नायट्राइल आहे. प्रोपेन नायट्राइल म्हणजे किती कार्बन सांगा? 3. 1 2 3 आणि हा C ट्रिपल बॉन्ड काय असणार आहे? N. इथं काय असणार आहे? CH3. इथं काय असणार आहे? CH2. आता जो B असणार आहे, एकच मिनिट. हॅलो. ओके. हा CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड काय आहे तर N. प्रोपेन नायट्राइल आहे. काय आहे? पण हा जो सायनाइड आहे ना, कोणता ग्रुप आहे? हा कशाचा आहे? केसियन. कशाचा आहे? मग केसियनचा आहे म्हणजे ह्याच्या आधी काय असणार? अल्किल हॅलाइड. काय असणार आहे? काय असणार आहे? अल्किल हॅलाइड. म्हणजे इथं काय असणार आहे? बघा हा CH3 CH2 Cl. का Cl घेतलं सांगा? SOCl2 होतं. काय होतं? म्हणजे इथं क्लोरीनच असणार आहे. कोण असणार आहे इथं? क्लोरीन. मग हा CH3 CH2 Cl प्लस KCN अल्कोहोलिक हीट केल्यानंतर क्लोरीनच्या जागी काय येणार आहे? CN. मग ह्याच्या आधी कोण असणार आहे? CH3 CH2 काय असणार आहे? OH प्लस SOCl2. मग त्याला हीट केलं असणार आहे पायरिडीनच्या बरोबर आणि OH च्या जागी Cl आणि Cl च्या जागी OH म्हणजे CH3 CH2Cl प्लस SO2 प्लस HCl. कोण असणार आहे? CH3 CH2OH. इथेनॉल. कोण असणार आहे? इथेनॉल असणार ना? कोण असणार आहे? इथेनॉल. आपली मिस्टेक सांगते. काय मिस्टेक सांगा? आपण प्रोपेन नायट्राइल जेव्हा म्हणतो ना,
आपल्या डोक्यात बसतात किती कार्बन? 3. लक्षात ठेवायचं जेव्हा अल्केन नायट्राइल आहे त्यातला एक कार्बन कमीच करायचा. काय करायचा? प्रोपेन नायट्राइल आहे म्हणजे तुमचा जो काय अल्किल हॅलाइड आहे तो किती कार्बनचा आहे? मग अल्किल हॅलाइड जर 2 कार्बनचा आहे त्याच्यापासून बनलेला अल्कोहोल पण किती कार्बनचा असणार आहे? समजतंय? म्हणजे हा CH3CH2OH SOCl2 देते CH3CH2Cl आणि हा CH3CH2Cl प्लस KCN काय देते? CH3CH2C ट्रिपल बॉन्ड N. सो आंसर काय असणार आहे? इथेनॉल. समझ में आ रहा है? नोट डाउन करो रिएक्शन को. पुढचं क्वेश्चन बघा. Which of the following alcohol needs acidic KMnO4 to convert it into aldehyde or ketone? म्हणजे तुमची जे काही रिएक्शन आहे ना ती ऍसिडिक KMnO4 बरोबर रिॲक्ट होऊन ती अल्डिहाइड किंवा काय फॉर्म व्हायला पाहिजे? कीटोन. म्हणजे पुढं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होऊन चालणार नाही. हे बघा आपल्याला असं माहित आहे की एखादा अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन झालं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 मध्ये आपल्याला अल्डिहाइड मिळतं. पण हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. K2Cr2O7 घ्या किंवा KMnO4 प्लस डायल्यूट काय घ्या तर H2SO4. हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. कसले एजंट आहे? मग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे तर यांचं ऑक्सिडेशन इथंच थांबत नाही, अल्डिहाइडिक स्टेजला थांबत नाही. हे परत काय देतात तर कार्ब ऑक्झिलिक ऍसिड. म्हणजे तुमचा प्रायमरी अल्कोहोल जर मी हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर अल्डिहाइड आणि मग कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. जर मी सेकंडरी अल्कोहोल घेतला, काय घेतला? सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करा ह्या दोघांबरोबर तुम्हाला कीटोन मिळणार. त्याच्या पुढे ऑक्सिडेशन होत नाही. मग सेकंडरी अल्कोहोल आहे त्याचं ऑक्सिडेशन केलं ह्याच्या पुढे काय ऑक्सिडेशन होणार नाही. पुढं जर आपण टर्शरी अल्कोहोल घेतलं तर टर्शरी अल्कोहोल्स डू नॉट ऑक्सिडाइज. त्याला ड्रास्टिक कंडिशन्स लागतात. काय लागतात? माया काय लागतात? ड्रास्टिक कंडिशन्स. मग आता बघा 2- मिथिल प्रोपेन -2- म्हणजे सेकंड पोझिशनलाच OH ग्रुप आहे आणि सेकंड पोझिशनलाच मिथिल आहे म्हणजे हा टर्शरी आहे. काय हा सेकंडरी. प्रोपेन -2- म्हणजे कसला आहे? प्रोपेन -2- 1 2 3 इथं CH3 इथं CH3 आणि इथं H. कसला आहे हा? सेकंडरी. आणि हे दोन्ही कसे आहेत? इथेनॉल आणि प्रोपेनॉल प्रायमरी. मग आपण काय म्हटलं? प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन फक्त अल्डिहाइड होत तो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होणार आहे. हा तुमचा सेकंडरी अल्कोहोल जो आहे तो कीटोन पर्यंत त्याच्या पुढे रिएक्शन होणार आणि टर्शरी अल्कोहोल आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. मग त्यासाठी क्रोमिक अनहायड्राइड, हाय टेम्परेचर, हाय प्रेशर असं सगळं युज करावं लागतं. येते का लक्षात मी काय काय सांगितलं? येस ऑर नो? नोट डाऊन करा. हा इथं अजून एक लक्षात घ्या की जर तुमचा ऑक्सिडायझिंग एजंट तुमचा हा PCC आहे किंवा काय आहे PDC तर तुमचं रिएक्शन अल्डिहाइडिक स्टेजलाच थांबणार. कुठे थांबणार? अल्डिहाइडिक स्टेजला. कधी अल्डिहाइडिक स्टेजला थांबणार? जर ऑक्सिडायझिंग एजंट काय आहे? PCC किंवा PDC. जर ऑक्सिडायझिंग एजंट काय आहे? PCC किंवा PDC. रिएक्शन तिथे थांबणार. जर ऑक्सिडाइजिंग एजेंट तो नसेल तर रिएक्शन तिथं थांबणार. समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ? यस और नो? हाँ ठीक है, नोट डाउन करा. कोण आहे? इथेनॉल. इथेनॉल म्हणजे कोण असणार आहे? CH3 CH2 काय आहे तर OH. हा NaBr प्लस H2SO4 कोण देते सांगा? HBr. कारण HBr कसं असतं? अनस्टेबल. कसं बनवायला पाहिजे?
इन सितू. म्हणजे लक्षात आलं पाहिजे NaBr आणि H2SO4 दिले ना arrow वरती. मग इथं काय येणार आहे? OH च्या जागी Br आणि Br च्या जागी काय येणार आहे तर OH. सो इथं काय येणार आहे CH3 CH2 काय येणार आहे तर CH3 CH2 काय येणार आहे तर Br. आता परत CH3 CH2 Br प्लस मॅग्नेशियम कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये काय होणार आहे CH3 CH2 Br प्लस Mg काय होणार आहे ह्या रिएक्शन मध्ये CH3 CH2 Br प्लस Mg काय होणार आहे निमिष बोर्डवरती शिकवते इकडं तिकडं बघत बसलं की काय लक्षच नाही दिलं तर कसं समजणार आहे CH3 CH2 Br प्लस Mg मॅग्नेशियम फक्त काय होणार आहे ऍड आणि ग्रिग्नार्ड्स रिएक्शन फॉर्म होणार काय फॉर्म होणार आहे म्हणजे इथं काय येणार आहे CH3 CH2 MgBr काय येणार आहे आन्सर इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड काय येणार आहे काय येणार आहे इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आपण हे जे बघतोय रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल बघतो कोणतं बघतोय केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल मध्ये रिएक्शन्सच येणार आहेत. येते का लक्षात येस ऑर नो नोट डाऊन करा. नेक्स्ट बघा CH3 CH2OH CH3 CH2 CH2OH प्लस काय आहे PCl3 इथं किती अल्कोहोल असणार आहेत 3 असणार का बॅलन्स करायला पाहिजे ना मग इथं मिळणार काय आहे 3 टाइम CH3 CH2 CH2 Cl प्लस POH काय येणार आहे तर थ्राइस. पुढं हा जो CH3 CH2 CH2 Cl आहे ह्याला कशाबरोबर ट्रीट करणार आहे अल्कोहोलिक KOH. मला सांगा अल्कोहोलिक KOH मुळे काय होतंय अल्कोहोलिक KOH मुळे एलिमिनेशन होत आहे आणि ऍक्वस KOH मुळे सबस्टिट्यूशन होत आहे. ऍक्वस KOH मुळे सबस्टिट्यूशन आणि अल्कोहोलिक KOH मुळे एलिमिनेशन. हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे तर बीटा. अल्फा कार्बनचा हॅलोजन आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर इथं काय येणार आहे इथं काय येणार आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस KCl प्लस काय येणार आहे तर H2O प्रोपीन मिळाला. पुढं काय आहे सांगा ही रिएक्शन रिपीट झाली बघा आता CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 ह्याला वॉटर बरोबर ट्रीट करणार कोणाच्या प्रेझेन्स मध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. हा प्लस आहे आणि हा काय तर मायनस. कसला रूल फॉलो होतो मार्कोनिकॉव्स काय म्हणतो नेगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. सो इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय येणार आहे तर OH प्लस बाहेर काय पडणार आहे बाहेर काय नाही पडणार कारण सगळं ऍडच झालं कारण इथं एक OH आणि इथं एक काय येणार आहे तर H. मग आन्सर काय आलं त्याचं कोणतं ऑप्शन येणार आहे ह्यातलं सांगा मला कोणतं ऑप्शन येणार आहे डी ए का डी डी CH3 CH CH3 इथं काय येणार आहे तर नोट डाऊन करा C2H5OH आणि HCl आहे आणि A विचारलंय आणि C2H5Cl आणि H2O मिळतंय कोण असणार आहे अनहायड्रस ZnCl2 लुकास रिएजंट लागणार पण इथं हीट पण करायला लागणार प्रायमरी अल्कोहोल आहे ना HCl अनहायड्रस ZnCl2 प्लस हीट. जर इथं अनेक ऑप्शन असलं असतं अनहायड्रस ZnCl2 प्लस काय असलं असतं हीट तर ते सिलेक्ट करायचं इथं ऑप्शनच नाहीये फक्त अनहायड्रस ZnCl2 आहे म्हणून ते वापरलं. आलं का लक्षात नेक्स्ट
when butane-2-OL is dehydrated using sulfuric acid, the concentration of acid and temperature needed is respectively. इथं बघा, प्रायमरी अल्कोहोल आहे, तर प्रायमरी अल्कोहोल असेल तर 80 to 95% of concentrated H2SO4 आणि 423 केल्विन टेम्परेचर. किती केल्विन? डिहायड्रेशन साठी 423 किंवा 413 याच रेंज मध्ये असतो प्रायमरी अल्कोहोलला. सेकंडरी अल्कोहोलचं जर डिहायड्रेशन करायचं असेल तर 60% ऑफ कॉन्सन्ट्रेटेड काय असणार आहे? H2SO4. किती पर्सेंट? 60% ऑफ काय असणार आहे तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि टेम्परेचर 373 केल्विन. टेम्परेचर 373 केल्विन. आणि जर टर्शरी अल्कोहोल आहे, कसला अल्कोहोल आहे? टर्शरी अल्कोहोलला 20% ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि किती केल्विन? टेम्परेचर 363 केल्विन. मग सांगा मला, हे ऍक्च्युली पर्सेंटची साइन आहे काय? हे पर्सेंट आहे. मग ब्युटेन-2-OL कसला अल्कोहोल आहे? प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? सेकंडरी. ब्युटेन-2-OL म्हणजे नॉन टर्मिनल एंडला आहे. मग नॉन टर्मिनल एंडला असेल तर सेकंडरी असते, आणि नॉन टर्मिनल एंडला आणि ज्या कार्बनला OH आहे त्याच कार्बनला अल्काइल ग्रुप असला असता तर टर्शरी झाला असता. काय झालं असता? मग हा आहे सेकंड. मग सेकंडरी कार्बनला काय असते? सेकंडरी अल्कोहोलला 60% ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि किती केल्विन टेम्परेचर? 373 केल्विन. किती केल्विन टेम्परेचर? किती केल्विन? 373 केल्विन. पुढे बघा, नेक्स्ट हीटेड ॲल्युमिना वापरलाय म्हणजे कसला एजंट असणार आहे? ॲल्युमिना कसला एजंट असतो? आपण बघितला तेव्हापासून. ॲल्युमिना कसला एजंट असतो? डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे काय रिमूव्ह करणार आहे? वॉटर मॉलिक्यूल. हे बघा, प्रोपेन-2-OL सेकंड कार्बनला OH आहे, सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे, इथं CH3, इथं CH3. ह्याला Al2O3 आणि 423 केल्विन. हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा आहे, हा बीटा आहे, हा बीटा आहे. सगळे बीटा सिमेट्रिकल आहेत. एका कार्बन पासून OH आणि दुसऱ्या कार्बन पासून H. कोणत्या पण बीटा कार्बन पासून रिमूव्ह करू शकतो. कोणत्या पण बीटा कार्बन. माहिती काय होणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2 प्लस काय येणार आहे? H2O. ह्याचं नाव काय सांगा? 2-मिथिल मिथिल प्रोप डॅश. तीनच कार्बन आहेत ना? प्रोप डॅश 1-ENE. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. सांगा कोण आहे? सांगा ह्यातला. ह्याचा कॉमन नेम दिलाय त्यांनी. ह्याचं कॉमन नेम काय असते? आयसोब्युटिलीन. कारण टोटल कार्बन 4 आहेत. टर्मिनल एंड पासून नेक्स्ट कार्बनला कोणता ग्रुप आहे तर मिथाइल ग्रुप आहे. मग टर्मिनल एंड पासून नेक्स्ट कार्बनला मिथाइल ग्रुप असेल तर तो आयसोअल्केन्स मध्ये येतो. हे आयसोअल्केनचं फक्त इकडचं हायड्रोजन काढलं तर आयसोअल्किन झाला. म्हणजे आयसोब्युटेनचं काय झालं तर आयसोब्युटिलीन. नोट डाऊन करा, नोट डाऊन करा, पटकन नोट डाऊन करा. Identify the compound A from the following reaction. आता हे बघा, 3-मिथिल पेंटेन-3-OL आहे. किती कार्बन आहेत? 5 कार्बन. 1, 2, 3, 4, 5. ह्याच्या थर्ड पोझिशनला आणि थर्ड पोझिशनला OH आहे.
इथं CH3 आहे, इथं CH2 आहे, इथं सॉरी इथं काहीच नाही, इथं CH2 आहे आणि इथं काय आहे तर CH. हा 3' मिथिल पेंटेन डॅश 3' काय आहे तर OL आहे. ठीक आहे. आता हे सगळं फॉर्म झालंय आणि यूज काय केलंय, ऍसिडिक कंडिशन वगैरे यूज काय केले सांगा मला. ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कोण आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट? 2 कार्बनचा. 2 कार्बनचा ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे हा असणार आहे. म्हणजे जो काय तुमचा अल्डिहाइड किंवा कीटोन असणार आहे हा किती कार्बनचा असणार आहे? 4. त्यातल्या त्यात तो सेकंडरी दिसतोय, सेकंडरी नाही टर्शरी दिसतोय. ठीक आहे, टर्शरी दिसू दे. टर्शरी आहे म्हणजे कीटोन असणार आहे. हा कार्बन टर्शरी आहे. ज्या कार्बनला व्हायचे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत तर 3. तर आपल्याला माहित आहे कीटोन प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसला अल्कोहोल देते तर टर्शरी. सो इथं काय असणार आहे CH3 CH2 CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे O. किती येणार आहे? डबल बॉन्ड काय येणार आहे O. CH3 CH2 CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे O प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट कोणता CH3 CH2 Mg काय येणार आहे तर Br. ह्याचं ऍडिशन आणि हायड्रोलायसिस करून तो प्रोडक्ट मिळणार. म्हणजे हा कोण आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव काय? काय नाव आहे? 4 कार्बन आहेत. ब्युटेनॉन. कोण आहे हा? कोण आहे हा? कालच बघितलाय. ब्युटेनॉन 1 2 3 4 आणि सेकंड कार्बनला काय आहे तर डबल बॉन्ड काय आहे तर O. ब्युटेनॉन. नेक्स्ट to obtain what to obtain 3-methyl butane-2-OL कंपल्सरी एक तर ऍसिटाल्डिहाइड वापरलाय फ्रॉम ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड म्हणजे कोण असणार आहे CH3C डबल बॉन्ड O आणि काय असणार आहे H. हा ऍसिटाल्डिहाइड आहे आणि त्यापासून तुम्हाला 3 मिथिल ब्युटेन-2-OL. ब्युटेन-2-OL 1 2 3 4. सेकंड कार्बनला काय आहे OH. थर्ड कार्बनला काय आहे मिथाइल. इथं CH3 इथं CH इथं CH इथं CH3. बाळांनो हा बघा CH3CHOH इथं CH3CH डबल बॉन्ड आहे ना, म्हणजे हा जो ग्रुप असणार आहे हा ऍसिटाल्डिहाइडचा असणार आहे. कशाचा असणार आहे? मग हा राहिलेला ग्रुप कशाचा असणार आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कशाचा असणार आहे? मग इथं ग्रिग्नार्ड्स रिएजंट कोण असणार आहे सांगा? CH3 CH CH3 Mg काय असणार आहे तर Br. मग CH3 CH CH3 Mg Br. येते का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? जरा इथे लक्ष. Which of the following reagents is used for the following conversion? मला सांगा आन्सर ह्याचं. आठवते का बघूया तुम्हाला? CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CHO. तुमचा अनसॅच्युरेटेड बॉन्ड अनसॅच्युरेटेडच राहिला आणि अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट झाला. अल्डिहाइड प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट झाला रिडक्शन. पण अनसॅच्युरेटेड बॉन्ड जर अनसॅच्युरेटेडच राहत असेल तर LiAlH4 हा तुमचा रिड्युसिंग एजंट आहे. आणि जर H2Ni असला असता काय असला असता तर हा तुमचा अनसॅच्युरेटेड बॉन्ड पण काय झाला असता सॅच्युरेट. अनसॅच्युरेटेड बॉन्ड पण काय झाला असता सॅच्युरेट. Which of the following is least soluble? Pentane-1-OL. जेवढी मोठी चेन तेवढी कमी solubility. Next, which of the following is reacted with benzaldehyde to obtain what? To obtain 1-phenylethanol. 1-phenylethanol म्हणजे काय असतं? हा फिनिल ग्रुप आहे. हे 2 कार्बन इथं काय आहे तर CH3 इथं काय आहे तर OH आणि इथं H. बेन्झाल्डिहाइड जर म्हटलंय हा फिनिल इथेनॉल आहे.
पहिल्या कार्बनला फिनिल ग्रुप आहे, पहिल्या कार्बनला OH आहे, हा फिनिल इथेनॉल आहे. या फिनिल इथेनॉलला बाळांनो हा तर बेन्झाल्डिहाइड झाला, C6H5CHO. ग्रिग्नार्ड रिएजन किती कार्बनचं असणार आहे? एक. म्हणजे कोण असणार आहे? CH3Mg. कोण असणार आहे? CH3Mg. लक्षात येते का मी काय सांगते? येस ऑर नो? नेक्स्ट, आयडेंटिफाय द कंपाऊंड B इन द फॉलोइंग रिएक्शन. हे राहू दे, काय तुम्हाला तेवढं लक्षात येणार नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डायहायड्रिक फिनॉल? डायहायड्रिक फिनॉल रेझरसिनॉल असते, हायड्रोक्विनॉल असते, कॅथेकॉल असते, अल्फा नॅफ्थॉल नसते. कॅथेकॉलला पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनला OH असते, रेझरसिनॉलला पहिल्या आणि तिसऱ्या कार्बनला असते, आणि हायड्रोक्विनॉलला पहिल्या आणि चौथ्या कार्बनला. हे परत आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल ह्या पॉइंट मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल इज मोर ऍसिडिक म्हटले? कोणता अल्कोहोल सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे? त्यांचा O स्टेबल असायला पाहिजे, O मायनस आणि H काय असते तर प्लस. तर O मायनस आणि H प्लस स्टेबल असायला पाहिजे. मिथाइल अल्कोहोल. CH3O मायनस आणि H काय असणार आहे तर प्लस. ज्या कार्बनला OH आहे त्याला 3 हायड्रोजनच आहेत, इंडक्टिव्ह इफेक्ट येत. Which of the following is not prepared by acid catalyzed hydration of alkene? Acid catalyzed hydration of alkene. Alkene. Which of the following is not prepared? हे बघा, तुम्हाला आठवते का बघा, अल्किन पासून अल्कोहोल जर बनवायचं असेल आणि ऍसिड हायड्रेशन जर असेल तर एकमेव प्रायमरी अल्कोहोल कोण असतंय? इथेनॉल. बाकी कोणताही अल्कोहोल प्रायमरी मिळत म्हणजे प्रोपेन डॅश 1 डॅश ऑइल मिळू शकत. ऍसिड कॅटलाइड हायड्रेशन केलं तर मार्कोनिकॉव्स रूल फॉलो होते. नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजन गोज टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. सो तुम्हाला इथेनॉल मिळेल, हा मिळेल, हा मिळेल, सेकंडरी टर्शरी अल्कोहोल मिळतात, पण प्रायमरी अल्कोहोल मिळत एक्सेप्ट इथेनॉल, एक्सेप्ट इथेनॉल. नेक्स्ट, how many hydroxy group are present in hydroxinol? हे बघा, हायड्रॉक्सिनॉल असं असतंय, इथं एक OH असतंय, इथं एक OH असते, ते हायड्रॉक्सी क्विनॉल होतं. हे हा क्विनॉल होता. कोण होता हा? क्विनॉल. इथं पण OH असते. हा झाला हायड्रॉक्सिनॉल. हायड्रॉक्सिनॉलला किती असणार आहेत? हायड्रॉक्सिनॉलला किती असणार आहेत? 3. नेक्स्ट, which of the following alcohol is prepared by acid catalyzed hydration of alkene? मी आता तुम्हाला काय सांगितलं, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन तुम्हाला सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल मिळणार आणि एकमेव प्रायमरी अल्कोहोल मिळणार तो इथेनॉल. एकमेव प्रायमरी अल्कोहोल मिळणार तो, मला सांगा, मिथेनॉल एक कार्बनचं नाही मिळणार, कारण अल्किनला मिनिमम किती कार्बन लागतात? ब्युटेनॉल, प्रोपेनॉल, इथेनॉल. समजतंय इथपर्यंत? येस ऑर नो? नेक्स्ट, propene when treated with cold and concentrated sulfuric acid. Propene treated with cold and concentrated sulfuric acid which on heating with water gives. मला सांगा, प्रोपीन आहे, प्रोपीन म्हणजे किती कार्बन असणार आहेत? 3. मग इथं डबल बॉन्ड, इथं CH2, इथं CH3 आणि इथं काय येणार आहे? H. काय फॉलो होणार आहे इथं? वॉटर जर ऍड व्हायचं असेल तर कसला रूल फॉलो होतो? Markovnikov's का anti Markovnikov's? Markovnikov's. Negative part will go to that carbon which contains less. म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? प्रोपेन डॅश 2 डॅश OL. काय मिळणार आहे? प्रोपेन डॅश 2 डॅश OL. आयसोब्युटिलिन, इथं बघा आयसोब्युटिलिन, CH3C CH3 डबल बॉन्ड CH2, ह्याला डायबोरेन बरोबर ट्रीट केलं तर मिळताना CH3CH CH3
इथं CH2 किती टाइम 3 टाइम्स B आणि हा 2 टाइम्स म्हणजे हा किती लागणार आहे 6 टाइम्स. आणि मग तुम्ही ह्याला कशा बरोबर ट्रीट करणार आहे 3 टाइम्स पर ऑक्साइड बरोबर. तर CH3C CH3 CH CH2OH. आता तर मी एवढी सगळी मेथड केली, पण सीईटीला एवढा टाइम आहे का आपल्याला सॉल्व्ह करायला? नाही. आयसोब्युटिलिन आहे आणि आयसोब्युटिलिनचं स्ट्रक्चर यायला पाहिजे सगळ्यात पहिलं. आयसोब्युटिलिन मान्य आहे, पण त्याचं स्ट्रक्चर यायला पाहिजे. आयसोब्युटेन आहे, त्यातला एक एक हायड्रोजन काय करायचं रिमूव्ह करायचं. मी काय सांगते लक्षात घ्या. हा जो डायबोरेन आहे ना, हे अँटी मॉर्फॉनिक ऑफ रूल फॉलो करतं. काय फॉलो करतं? प्रायमरी अल्कोहोल देणार. काय देणार? मग प्रायमरी अल्कोहोल देणार तर वॉटर असा ऍड करायचा CH3C CH3 इथं CH2 आहे ना, मग टर्मिनल एंडला जिथं नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स काय आहेत जास्त तिथं काय जॉईन करायचा OH आणि जिथं नंबर ऑफ हायड्रोजन कमी आहे तिथं काय जॉईन करायचा H. कोण आहे सांगा? हा आयसोब्युटिल अल्कोहोल. कोण आहे? समजते इथपर्यंत? काय डाऊट आहे?